तर दुसरीकडे रुपाली चाकणकरांवरून रुपाली पाटलांनी एक मोठं वक्तव्य केलंय। समन्स आल्यावर सुद्धा चाकणकर हजर झाल्या नाहीत तर त्यांना अटक होईल असं रुपाली पाटील म्हणाल्यात। पाहूयात एक रिपोर्ट। एसआयटी अजूनही चाकणकरांना चौकशीला का बोलावत नाही? त्याच्यामुळे त्या समजला त्यांना जावंच लागेल आणि त्या नाही गेल्या तर पोलिसांना त्यांना आणावं लागेल, अटक करावी लागेल। भोंदू अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांची चौकशी अद्याप सुरू झालेली नाही। त्याचं कारण म्हणजे चाकणकरांना समन्स बजावण्यात आलेलं नाही अशी एसआयटीच्या सूत्रांची माहिती आहे। तर चाकणकरांना एसआयटी चौकशीसाठी का बोलवत नाही असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केलाय। चाकणकरांनी गुन्हेगाराला पाठीशी घातलं एवढं सगळं सत्य असताना आता मला प्रश्न पडतोय की एसआयटी अजूनही चाकणकरांना चौकशीला का बोलावत नाही? जेव्हा माध्यमांकडून माहिती मिळते की चाकणकरांना समन्स गेलेलं आहे पण चाकणकर मी महिला असल्या कारणाने प्रवास करू शकत नाही अशी माहिती आम्हाला माध्यमांकडूनच कळते। दर 15 दिवसाला जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्ही महिला नव्हतात का? आयोगाची सगळी महत्त्वाची कामं सोडून जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्हाला हे कारण पुरेसं नव्हतं का? त्यामुळे चाकणकरांची चौकशी करणार आहात की नाही? आणि जर चाकणकर जर समन्सला अशा पद्धतीने उत्तरं देत असतील तर याचा अर्थ हा एसआयटीचा अवमान आहे। भोंदू अशोक खरात हा रुपाली चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबियांचा गुरु होता हे स्वतः चाकणकरांनी सांगितलंय। तर ज्या ईशान्येश्वर मंदिराच्या आडून खरातची काळी कृत्य सुरू होती त्या शिवनिका मंदिर संस्थांवर रुपाली चाकणकरही सदस्य होत्या आणि या ट्रस्टवरील सदस्यांची चौकशी होणार हे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतच सांगितलं। त्यामुळे चाकणकर चौकशीच्या फेऱ्यात येणारच आहे। तर समन्स बजावल्यानंतर सुद्धा चाकणकर एसआयटी समोर हजर राहिल्या नाही तर त्यांना अटक होईल असं रुपाली पाटील म्हणाल्या। पहिलं कारण सांगितलं आजारी आहे, याच्यानंतर त्याच्यामुळे त्या समजला त्यांना जावंच लागेल आणि त्या नाही गेल्या तर पोलिसांना त्यांना आणावं लागेल, अटक करावी लागेल। ती कायद्याची प्रोसिजर आहे, तिथे कुठलाही तोरा चालत नाही। पण मला खेद वाटतो, लाज वाटते की ज्यांना कायदाच माहित नाही, कुठल्या गोष्टीचं गांभीर्य नाही अशी व्यक्ती राज्य महिला आयोगाच्या पदावर होती। ज्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण कळत नाही आणि कायद्याची नोटीस यातला फरक जर कळत नसेल तर खरंच मेंटॉस बाई आहे ही। म्हणजे कुठून यांना राज्य महिला आयोगावर बसून राज्य महिला आयोगाचं वाटोळं करून घेतलं की काय अशी भावना मनामध्ये येते। ज्या दिवशी त्यांना बोलवणं येईल, समन्स येईल, त्या स्वतः हजर राहून त्या चौकशीला सामोरे जातील। निष्पक्षपणे चौकशी व्हावी या उद्देशाने त्यांनी आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा दिलाय आणि मला पूर्ण विश्वास आहे ते सहकार्य करतील। ज्या दिवशी त्यांना बोलवणं येईल त्या दिवशी नक्की हजर राहतील। चौकशीचे समन्स आल्यावर रुपाली चाकणकर हजर राहतील असं त्यांच्या पक्षाकडूनही सांगण्यात आलंय। भोंदू खरातवर महिलांच्या लैंगिक शोषणापासून ते तंत्रमंत्रांच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचेही आतापर्यंत 11 गुन्हे दाखल झालेत। आता खरातला चाकणकरांनी काही मदत केली आहे का यावरून चाकणकरांची चौकशी होईल। विनय जगतापसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।